नमस्कार, मी अशोक अडसुळे परत एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आपल्या या यस समर्पण एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती। बाळांनो, आपण पाहत आहोत इयत्ता 10वीच्या मॅथमॅटिक्स पार्ट 2 च्या सुरुवातीच्या काही चॅप्टर्सची फास्ट ट्रॅक रिव्हिजन व्हिडिओ सिरीज। तर त्यामध्ये आपण सुरुवातीला काय पाहिलं, सिमिलॅरिटी चॅप्टरचे काही कॉन्सेप्ट्स रिवाइज केले आणि त्याच्यावरती अवलंबून असलेले काही प्रॉब्लेम्स पण आपण सॉल्व्ह केले। तर आता आपण बघणार आहोत पायथागोरस थेरम। तर त्याच्यामध्ये सगळ्यात सुरुवातीचा कॉन्सेप्ट आहे तो म्हणजे पायथागोरियन ट्रिपलेट। तर तो आपण पाहणार आहोतच, पण त्याच्या आधी काटकोन त्रिकोण म्हणजे काय हे समजून घेऊयात बाळांनो। इथे आपल्याला काटकोन त्रिकोण एबीसी दिसतोय, म्हणजेच राईट अँगल्ड ट्रायंगल एबीसी दिसतोय। राईट अँगल्ड ट्रायंगल का म्हणायचं याला, कारण हियर अँगल एबीसी दॅट इज अँगल बी इज इक्वल टू 90 डिग्री, म्हणजेच हा काय आहे, राईट अँगल आहे। राईट अँगल आहे, त्यामुळे हा कसला ट्रायंगल झाला बाळांनो, राईट अँगल ट्रायंगल। आणि राईट अँगलच्या समोरची ही जी साइड दिसते आपल्याला ती कोणती आहे, हायपोटेन्युअस साइड एसी। साइड एसी ला आपण काय म्हणून ओळखतो, हायपोटेन्युअस। साइड एसी ला आपण काय म्हणतो, हायपोटेन्युअस। तर या गोष्टी बेसिक आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे। राईट अँगल ट्रायंगल मध्ये राईट अँगल कुठे असतो आणि राईट अँगलच्या समोरच्या साइडला काय म्हणून ओळखलं जातं, हायपोटेन्युअस। हायपोटेन्युअस म्हणजे काय, तर त्याला मराठीमध्ये कर्ण म्हणतात। तर आता बघूयात पायथागोरियन ट्रिपलेट काय असतं। पायथागोरसचा फॉर्म्युला कोणता आहे, यस आठवतोय का, होय। तर हायपोटेन्युअस स्क्वेअर इज इक्वल टू साइड 1 स्क्वेअर प्लस साइड 2 स्क्वेअर। काय आहे फॉर्म्युला, कोणता आहे, हायपोटेन्युअस स्क्वेअर इज इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ रिमेनिंग टू साइड्स दॅट इज साइड 1 स्क्वेअर प्लस साइड 2 स्क्वेअर। हायपोटेन्युअसचा स्क्वेअर हा रिमेनिंग टू साइडच्या स्क्वेअरच्या समशी इक्वल असतो, हा फॉर्म्युला आहे। तर आता आपण बघूयात पायथागोरियन ट्रिपलेट। पायथागोरियन ट्रिपलेट पायथागोरियन ट्रिपलेट मध्ये तुम्हाला एक ट्रिपलेट दिलं जातं, ज्याच्यामध्ये समजा आपण इथे दिलेलं आहे 3, 4 आणि 5 हे ट्रिपलेट दिलेलं आहे। आणि हे ट्रिपलेट पायथागोरियन ट्रिपलेट आहे की नाही हे आपल्याला चेक करायचंय। तर पायथागोरियन ट्रिपलेट आहे की नाही हे चेक करताना आपण काय करतो, तिथं आता इथं हायपोटेन्युअस जे आहे राईट अँगल ट्रायंगल मध्ये हायपोटेन्युअस आपण इथे लिहिलंय। हा हायपोटेन्युअस जो असतो काय असतो, हा राईट अँगल ट्रायंगलची सर्वात मोठी साइड असतो। काय असतो, राईट अँगल ट्रायंगलची सर्वात मोठी साइड म्हणजे सर्वात मोठी बाजू। मग आता इथं या कॉन्सेप्टचा आपण वापर करू शकतो की हायपोटेन्युअस स्क्वेअर म्हणजे सर्वात मोठ्या बाजूचा, सर्वात मोठ्या साइडचा स्क्वेअर हा उरलेल्या 2 साइडच्या मेजरमेंटच्या स्क्वेअरच्या समशी इक्वल यायला पाहिजे। तर इथं सर्वात लार्जेस्ट नंबर कोणता आहे बाळांनो, इथं 5 स्क्वेअर, तो घ्यायचा हियर। व्हॉट, 5 स्क्वेअर इज इक्वल टू 25, ह्याला 1 नंबर देऊयात। आणि इथं रिमेनिंग 2 साइड्स आहेत, म्हणजे रिमेनिंग 2 नंबर्स आहेत 3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर। 3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर इज इक्वल टू 3 चा स्क्वेअर किती येतो, 3 चा स्क्वेअर येतो 9 प्लस 4 चा स्क्वेअर येतो 16 आणि याचा आन्सर किती येतं, 9 प्लस 16 किती येतं 25। याला आपण देऊयात स्टेटमेंट 2। इथं बघा मोठ्या नंबरचा स्क्वेअर 25 आहे आणि रिमेनिंग 2 नंबरच्या स्क्वेअरची सम पण किती आहे, 25 आहे। तर इथं काय दिसतंय की 5 स्क्वेअर इज इक्वल टू 3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर दॅट इज स्क्वेअर ऑफ 5 इज इक्वल टू स्क्वेअर ऑफ 3 प्लस स्क्वेअर ऑफ 4। म्हणजे हा फॉर्म्युला हे सॅटिस्फाय करत आहे। त्याच्यामुळे हे दिलेलं ट्रिपलेट काय आहे, पायथागोरियन ट्रिपलेट आहे। हे आपल्याला स्टेटमेंट मध्ये लिहावं लागतं बाळांनो, कसं, हियर लार्जेस्ट स्क्वेअर ऑफ लार्जेस्ट नंबर, स्क्वेअर ऑफ largest number
is equal to the sum of squares of remaining two sides. इथे काय मिळाले आपल्याला, स्क्वेअर ऑफ लार्जेस्ट नंबर इज इक्वल टू द सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ रिमेनिंग टू साइड्स म्हणण्यापेक्षा इथं काय होणार, रिमेनिंग टू नंबर्स. Therefore, given triplet is the Pythagorean ट्रिपलेट. अशा प्रकारे दिलेलं ट्रिपलेट हे पायथागोरियन ट्रिपलेट आहे की नाही हे आपण चेक करू शकतो. तर जे मी इथं तुम्हाला लिहून दाखवले ते तुम्ही नोट डाऊन करून घ्या. 1 मिनिट व्हिडिओ पॉज करा आणि नोट डाऊन करून घ्या. बाळांनो, इथं आणखीन एक ट्रिपलेट आहे, ते पण आपण बघूयात की पायथागोरियन ट्रिपलेट येते की नाही ते. तर इथं काय म्हटलं होतं की हायपोटेनस हा काय, या राईट अँगल ट्रायंगलची लार्जेस्ट साइड असतं. त्यामुळे काय इथं की लार्जेस्ट नंबरचा स्क्वेअर हा रिमेनिंग टू नंबरच्या स्क्वेअरच्या सम इतका येतोय का ते आपल्याला चेक करायचं. ते येत असेल तरच हे दिलेलं ट्रिपलेट पायथागोरियन ट्रिपलेट असतं, अन्यथा नसतं. तर इथं लार्जेस्ट नंबर काय आहे, लार्जेस्ट नंबर इथं 10 चा स्क्वेअर इज इक्वल टू हियर 10 स्क्वेअर इज इक्वल टू 100. याला आपण 1 नंबर देऊयात. अँड रिमेनिंग टू साइड्स दॅट इज स्क्वेअर ऑफ 6 प्लस स्क्वेअर ऑफ 8 इज इक्वल टू स्क्वेअर ऑफ 6 इज 36 प्लस स्क्वेअर ऑफ 8 इज इक्वल टू व्हॉट 64. आणि यांची ऍडिशन किती येते 100. सो इथं 1 आणि 2 वरून आपल्याला काय दिसतं की स्क्वेअर ऑफ 10 इज इक्वल टू स्क्वेअर ऑफ 6 प्लस स्क्वेअर ऑफ 8. दॅट इज हा फॉर्म्युला हे काय होतं सॅटिस्फाय करतं. त्यामुळे आपण काय म्हणू शकतो की दिलेलं ट्रिपलेट हे काय आहे, पायथागोरियन ट्रिपलेट आहे. तर हे आपल्याला वर्ड मध्ये लिहायचंय. हियर स्क्वेअर ऑफ लार्जेस्ट साइड is equal to the sum of squares of remaining two sides. Therefore, given triplet is the Pythagorean triplet. तर अशा प्रकारे आपण दिलेले ट्रिपलेट पायथागोरियन ट्रिपलेट आहे की नाही हे चेक करू शकतो. तर व्हिडिओ पॉज करून स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा लिहून घ्या. बाळांनो, याच्या पुढचा कॉन्सेप्ट आहे 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री ट्रायंगल थेरम. 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री ट्रायंगल थेरम. तर हियर इथे काय दिसतंय, इन ट्रायंगल ए बी सी अँगल ए इज इक्वल टू 30 डिग्री, angle C is equal to 60 degree and angle B is equal to 90 degree. ज्यावेळेस असं असतं तेव्हा हा ट्रायंगल कसा आहे बाळांनो, ट्रायंगल therefore triangle ABC is what 30 degree 60 degree 90 degree triangle. आता एकदाच का आपल्याला कळलं की दिलेला ट्रायंगल हा 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री ट्रायंगल आहे, तेव्हा त्यावरून आपण काय सांगू शकतो की साइड अपोजिट टू 30 डिग्री, सी हियर
साइड अपोजिट टू 30 डिग्री कोणती? बीसी. बीसी ही हायपोटेन्युसच्या 1/2 टाइम्स असते. 1/2 टाइम्स AC. Side opposite to 30 degree angle is 1/2 times of hypotenuse AC. म्हणजेच साइड अपोजिट टू 30 डिग्री ही बीसी जी आहे ती हायपोटेन्युसच्या काय असते? हाफ असते. आणि त्याचप्रमाणे साइड अपोजिट टू 60 डिग्री AB ही काय असते? हायपोटेन्युसच्या √3/2 टाइम्स असते. AB ही हायपोटेन्युसच्या काय असते? √3/2 टाइम्स ऑफ AC असते. सो 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री ट्रायंगलचा थेरम वापरून आपण काय करू शकतो? समजा एखाद्या साइडचं बाजूचं मेजरमेंट दिलेलं असेल आपल्याला, तर त्याच्यावरून आपण काय करू शकतो? रिमेनिंग 2 साइडचे मेजरमेंट कॅल्क्युलेट करू शकतो. तर त्याचप्रमाणे इथे आपल्याला दुसरा पुढचा पॉइंट कोणता दिसतोय? इथे एक झाला आपला, हा कोणता पॉइंट झाला? 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री. तर इथं आता पुढचा पॉइंट कुठला दिसतोय आपल्याला? 45 डिग्री 90 डिग्री ट्रायंगल थेरम. तर हा थेरम काय आहे? आधी पहिल्यांदा आपल्याला तो ट्रायंगल दिलेला ट्रायंगल जो आहे तो 45 90 डिग्री ट्रायंगल थेरम दिलेला ट्रायंगल जो आहे तो 45 90 डिग्रीचा ट्रायंगल आहे की नाही ते चेक करायचं आहे पहिल्यांदा. सो हियर इन ट्रायंगल PQR angle P is equal to 45 degree, angle R is equal to also 45 degree, and angle Q is equal to 90 degree. Therefore triangle PQR is 45 degree 90 degree triangle. मग यावरून आपण काय करू शकतो तिथं आता? तर 45 90 डिग्री ट्रायंगल थेरम काय सांगतोय की PQ आणि QR म्हणजे साइड्स अपोजिट टू 45 डिग्री अँगल्स, PQ आणि QR हे हायपोटेन्युसच्या 1/√2 टाइम्स असतात. काय असतात इथं? हियर PQ is equal to QR is equal to 1/√2 times of PR, that is hypotenuse. Sides opposite to 45 degree angles are 1/√2 times of hypotenuse. लक्षात घ्या. That is PQ is equal to QR is equal to 1/√2 times of PR. तेच आपण इथं लिहिलंय. तर हे दोन जे पॉइंट्स आहेत हे व्यवस्थित तुम्ही नोट डाऊन करून घ्या. बाळांनो, इथं आपल्याला एक प्रॉब्लेम दिसतोय. इन ऍडजॉइनिंग फिगर, ह्या फिगर मध्ये BC इज इक्वल टू 6, BC किती दिलेलं आहे? 6 दिलेलं आहे. आणि त्यावरून आपल्याला काय काढायचंय? AC आणि AB. काय काढायचंय? AC आणि AB. AC काय आहे? हायपोटेन्यूज. आणि AB काय आहे? साइड अपोजिट टू 60 डिग्री. आता हा ट्रायंगल जर आपण व्यवस्थित ऑब्झर्व केला तर ह्या ट्रायंगल मध्ये अँगल A किती दिसतोय? 30 डिग्री. अँगल C किती दिसतोय? 60 डिग्री. आणि अँगल B किती दिसतोय? 90 डिग्री. म्हणजेच हा ट्रायंगल कोणता आहे? 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री ट्रायंगल आहे. सो इथं आपण कोणता थेरम अप्लाय करू शकतो? 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री ट्रायंगल थेरम. सो त्या थेरमचा वापर करूनच आपण AC आणि AB च्या मेजरमेंट काय करू शकतो? कॅल्क्युलेट करू शकतो. ते पहिल्यांदा आपल्याला काय करायचं की ह्या ट्रायंगलचे सगळे मेजरमेंट इथे लिहायचे. हियर इन ट्रायंगल ABC angle A is equal to 30 degree, angle C is equal to 60 degree, and angle B is equal to 90 degree. Therefore, triangle ABC is 30 degree, 60 degree, and 90 degree triangle. Therefore, by 30 degree, 60 degree, 90 degree triangle theorem,
आपण काय लिहू शकतो इथं जी 6 दिलेली आहे बीसी इज इक्वल टू काय दिले 6 ही कशी आहे 30 डिग्रीच्या अपोजिट साइड आहे. मग 30 डिग्रीच्या अपोजिट साइड जी असते ती हायपोटेन्यूसच्या हाफ असते. देअरफॉर काय लिहू शकतो आपण इथं बीसी इज इक्वल टू हाफ ऑफ एसी. देअरफॉर बीसी किती दिलेले आहे आपल्याला 6 इज इक्वल टू हाफ ऑफ एसी. इथं 2 राईट हँड साइडला डिवायडेड बाय आहे त्याला आपण लेफ्ट हँड साइडला घेऊन आलो तर ते 6 ला काय होईल मल्टिप्लाइड बाय होईल एसी इकडेच राहील 6 मल्टिप्लाइड बाय 2 होईल 12 दॅट इज एसी. देअरफॉर एसी इज इक्वल टू किती आलं 12. आता एसी जर 12 आलं आपलं तर आपण आता काय काढू शकतो एबी. एबी साइड आहे ती कशी आहे 60 डिग्रीच्या अपोजिट साइड आहे आणि ही एबी 60 डिग्रीच्या अपोजिट साइड असल्यामुळं 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री ट्रायंगल थिअरम नुसार ही एबी एसीच्या √3/2 टाइम्स असते. सो देअरफॉर एबी इज इक्वल टू √3/2 एसी. आता एबी काढायचंय इज इक्वल टू देअरफॉर √3/2 मल्टिप्लाइड बाय 12 2 1 जा 2 2 6 जा 12. देअरफॉर एबी इज इक्वल टू हे 6 मल्टिप्लाइड बाय √3. Therefore, answer is equal to answer काय आपल्या बाळांना इथं आलेलं मेन आन्सर AC is equal to 12 and AB is equal to 6√3. तर व्हिडिओ पॉज करून स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा लिहून घ्या. आशा करतोय समजलं असेलच. आता पुढचा प्रॉब्लेम इथं आपल्याला दिसतोय इन ऍडजॉइनिंग फिगर इफ AC इज इक्वल टू 8 फाइंड AB अँड BC. इथं जर ट्रायंगल पाहिला आपण तो कसा दिसतोय आपल्याला ABC ट्रायंगल हा 45 45 90 डिग्रीचा दिसतोय. ते आपल्याला इथं काय करावं लागेल मेन्शन करावं लागेल. सो देअरफॉर हियर व्हॉट ट्रायंगल ABC in triangle ABC angle A is equal to 45 degree, angle C is equal to 45 degree and angle B is equal to 90 degree. Therefore triangle ABC is 45 degree 45 degree 90 degree triangle. What triangle? 45 degree 45 degree 90 degree triangle. Therefore by 45 degree 45 degree 90 degree triangle theorem काय म्हणतो हा theorem 45 45 डिग्री अँगलच्या समोरच्या ज्या साइड्स आहेत त्या साइड्स हायपोटेन्यूसच्या 1/√2 टाइम्स असतात. इथे लिहू शकतो AB is equal to BC is equal to 1/√2 time of AC is equal to 1/√2 multiplied by AC किती दिलेलं आहे √8. 1/√2 multiplied by आता या √8 ला आपण इथं कसं लिहूयात 4 multiplied by 2. Therefore AB is equal to BC is equal to 1/√2 मल्टिप्लाइड बाय हे 4 जे रूट मध्ये आहे त्याला आपण काय करू शकतो बाहेर आणू शकतो. हे रूट मधलं 4 आपण जर बाहेर आणलं इथं तर इथं काय भेटतं आपल्याला √4 चं रूट किती मिळतं 2. 4 चं स्क्वेअर रूट किती मिळतं 2. म्हणजे स्क्वेअर रूट मधून एखादा परफेक्ट स्क्वेअर नंबर जर बाहेर आणला तर त्याचं स्क्वेअर रूट बाहेर येतं. सो 2 स्क्वेअर रूट मध्ये काय राहतं रिमेनिंग 2. आता हे √2 आणि हे √2 गेट कॅन्सल. देअरफॉर AB इज इक्वल टू BC इज इक्वल टू 2 युनिट्स. अशा प्रकारे आपण 45 डिग्री 45 डिग्री 90 डिग्री ट्रायंगल थिअरम अप्लाय करून दिलेला प्रॉब्लेम सोडवू शकतो. व्हिडिओ पॉज करून एकदा स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा लिहून घ्या. आशा करतोय समजलं असेलच. बाळांनो आशा करतोय मी जे कॉन्सेप्ट तुम्हाला शिकवलेले आहेत आता
आणि ह्या कॉन्सेप्टवरती बेस्ड जे प्रॉब्लेम्स पण मी जे सोडवून तुम्हाला दाखवले ते तुम्हाला नक्कीच समजले असतील. जर तुम्हाला असं वाटतंय की आपल्या व्हिडिओचा तुम्हाला फायदा होतोय तर नक्कीच आपल्या या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण जरूर करा. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या कॉन्सेप्ट सोबत. टिल देन टेक केअर, बाय बाय.